राज्यातील 264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान होत आहे। राज्यातील संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज आहे, तर सायंकाळी 5:30 पर्यंत मतदानाची वेळ आहे। निवडणुकीच्या प्रचाराची वेळ संपल्यानंतर मालवणमध्ये झालेल्या नाकाबंदीत देवगड भाजपचे तालुकाध्यक्ष महेश नारकर यांच्या गाडीत मोठी रक्कम आढळल्यानं खळबळ उडाली आहे। त्यानंतर आमदार निलेश राणे यांनी तातडीनं पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली। 20 वर्षांमध्ये एक तरी डाग दाखवा, आमदारकी सोडून देतो असं खुलं आव्हान मंत्री भरत गोगावलेंनी खासदार सुनील तटकरेंना दिलंय। तटकरेंनी केलेल्या टीकेवर गोगावलेंनी प्रत्युत्तर दिलं। एक हजार खोटारडे लबाड मेले तेव्हा धनंजय मुंडे जन्मले, धनंजय मुंडे म्हणजेच विजय मल्ल्या, अशी जहरी टीका आमदार रत्नाकर गुट्टेंनी धनंजय मुंडेंवर केली आहे। रायगडच्या पालकमंत्री पदावरून मंत्री भरत गोगावलेंनी मोठं विधान केलंय। 2.5 वर्षाचं मंत्रीपद सोडलं, मग पालकमंत्री पद हक्क आहे म्हणून लढतोय असं गोगावले म्हटले। उद्या जाहीर होणारे नगर परिषद नगरपंचायतीचे निकाल पुढे ढकला या मागणीसाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे। निकाल उद्या जाहीर न करता 21 डिसेंबरला एकत्रित जाहीर करा अशी मागणी या याचिकेत केली आहे। भोरमध्ये मतदानावेळी निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलंय। भोरमध्ये मतदानावेळी ईव्हीएमची हळद कुंकवानं पूजा केली आहे। नाशिकच्या मनमाड नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान यंत्रांचे सीलिंग करताना एका पक्षाची निशाणी मोठी तर इतरांची लहान दिसल्यानं उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत संताप व्यक्त केला। दरम्यान या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी नितीन सदगीर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात नंतर बोललो एवढीच प्रतिक्रिया दिली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगरपालिकेचे निवडणूक पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे। सोबतच नगरसेवक पदांसाठी शेगाव येथे 2, जळगाव येथे 3, जामोद आणि खामगाव आणि मध्य वॉर्डमधील निवडणूक रद्द करून पुढे ढकलण्यात आली आहे। त्यामुळे उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे। जोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या हातात काठी येत नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्यात भाजपची आणि महायुतीची सत्ता राहणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचं एरर चेक म्हणून मला ओळखले जाते। त्यामुळे भाजपला किंवा महायुतीला मतदान केलं तर विकास होणार असा विश्वास माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केला आहे। विकास हा मर्यादित नसावा, तो सर्वांगीण असावा। कामं नुसती दिसायला चांगली नसावीत तर ती दर्जेदार असावीत या विचाराचे आम्ही आहोत। त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मतांनी निवडून आणा असं अजित पवार यांनी आवाहन केलं आहे। भंडारा भाजपमध्ये विवादाची मालिका पाहायला मिळते। परिणय फुके आणि त्यांच्यासह भाजपाचा एक वेगळा गट तयार करत परिणय फुके अँड प्रायव्हेट लिमिटेड पार्टी झाली आहे असा आरोप भाजपातील नाराज कार्यकर्त्यांनी केला आहे। धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्याच भाषणाची मिमिक्री करत खिल्ली उडवली आहे। राज्यातील अनेक नगर परिषद नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्याबाबत शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी संताप व्यक्त केलाय। निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। राज ठाकरे यांच्या आदेशानं धारावीकरांच्या हिताकरता डीआरपीच्या सीईओची भेट घेऊन धारावीकरांच्या विकासाच्या मागणीचं पत्र देण्याकरता मुंबई उपशहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार आणि त्याचबरोबर धारावीतील संपूर्ण मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एसआरए कार्यालय बांद्रा येथे भेट दिली आहे। भाजपकडून निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलंय। मतदानाला 1 दिवस शिल्लक असताना निवडणूक स्थगित करणं अयोग्य असल्याचं भाजपचं मत आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना पत्र देण्यात आलंय।
सांगलीच्या पलूस नगर परिषदेतील भाजप उमेदवारांनी घेतलेल्या अनोख्या शपथेची राज्यभर चर्चा सुरू आहे। या ठिकाणी नगर परिषदेच्या प्रचार सांगतेवेळी पलूस नगर परिषदेच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी निवडून आल्यावर भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्याबरोबर ठेकेदार बनणार नाही अशी शपथ घेत प्रचाराची सांगता केली। नागपुरात विधिमंडळाच्या सचिवालयाचे कामकाज सुरू झाले। 8 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे। या संदर्भात मुंबई येथून प्रशासकीय व्यवस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी नागपुरात दाखल झाले। विधिमंडळ परिसरात संपूर्ण व्यवस्था युद्धपातळीवर सुरू आहे। विविध पक्षाचे कार्यालय सुसज्ज केले जात आहेत।